मित्रांनो गुड मॉर्निंग आणि विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्मला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ट्रेंड ॲनालिसिस आणि 28 सप्टेंबर 2025च्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातनं विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर जेवढे सगळे प्रिलिमिनरीचे तुमचे विषय आहे तर त्या सगळ्या विषयांची एक सिरीज अकॅडमीने सुरू केलेली आहे आणि ती यूट्यूब प्लॅटफॉर्मला असेल। सगळ्यात महत्त्वाचा विषय ही बॅच मित्रांनो सर्वात आधी लक्षात घ्या की रिव्हिजन बॅच नाही आहे। रिव्हिजन बॅचसाठी एक समर्पण नावाची नवीन बॅच जी आहे ती आपण लॉन्च करतो आहे। त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। तर समर्पण ही कोणासाठी आहे तर MPSC महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या सर्व ऑफलाईन आणि ऑनलाईन इंटिग्रेटेड बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी ही रिव्हिजन बॅच असणार आहे। तर मित्रांनो आज आहे 11 तारीख आणि 28 तारखेला 28 सप्टेंबरपर्यंत तर ॲटलिस्ट आपल्याकडे 47 दिवसाचा हा जो कालावधी आहे यामध्ये ही समर्पण बॅच तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो रिवाइज करून घेते आहे, बरोबर आहे। परंतु आपण ज्या गोष्टीसाठी यूट्यूब प्लॅटफॉर्मला हे ट्रेंड ॲनालिसिसच्या नावाने लेक्चर टाकतो आहे तर याच्या मागचा हेतू तुमची बॅच किंवा सिलेबस रिवाइज करून घेणे नाही आहे। तर बेसिकली तुमच्याकडे जो 48 दिवसाचा कालावधी आहे आणि प्रत्येक सब्जेक्टचा जो सिलेबसचा कोर पार्ट आहे की ज्याला UPSC किंवा MPSC सुद्धा सोडणार नाही आहे, तर अशा मोजक्या टॉपिक म्हणजे समजा एखाद्या पेपरमध्ये तुम्हाला 50 टॉपिक आहे तर त्या 50 टॉपिकला कोरिलेटेड करणारे जे क्रक्स टॉपिक आहे तेवढेच फक्त या ठिकाणी ट्रेंड ॲनालिसिसच्या या कन्सेप्टमध्ये आपण तुम्हाला जे क्रक्स सिलेबस म्हणून त्या ठिकाणी तुमच्या पुढे त्याचं ॲनालिसिस करून देण्यात येत आहे, बरोबर आहे। तर हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो या ठिकाणी की समजा 50 टॉपिक तुम्हाला प्रिलिमिनरी पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचे आहे परंतु सगळे टॉपिक इंटरकनेक्टेड असतात। कारण प्रिलिमिनरीच्या एक्झाममध्ये काय असतं ना की ऑब्जेक्टिव्हिटीमध्ये एका प्रश्नामध्ये 3-3, 4-4 आणि तुम्हाला टॉपिक जोडलेले जातात। जसे एक टेबल काढून दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये पुरातात्विक साक्ष आहे, कुठं बंदर विचारली तर कुठं तुम्हाला जे आहे मेगालिथिक पिरियड किंवा पुरा पाषाण कालखंडातली साईट विचारली, कुठे हरप्पन साईट विचारली, बरोबर आहे। तर असे 3-4 टॉपिक मिळून एकत्रित काय केले जातात टेबलवरती रचले जातात आणि योग्य जोड्या जुळवायसाठी तुम्हाला प्रश्न विचारतो। या प्रकारे MPSC किंवा UPSC काय करतं की 4 टॉपिकचा एकच प्रश्न बनवतो, बरोबर आहे। म्हणून त्या 50 टॉपिकपैकी क्रक्स टॉपिक कोणते आहे की ज्याला केल्याशिवाय तुमची प्रिलिमिनरी जी आहे ती पासच होऊ शकणार नाही, तर अशा टॉपिकला आपण ट्रेंड ॲनालिसिसमध्ये या ठिकाणी विवेचित करतो आहे। पहिला मुद्दा क्लिअर झाला असेल तुम्हाला की कदाचित या ठिकाणी ट्रेंड ॲनालिसिसचं महत्त्व आणि त्याचबरोबर ट्रेंड ॲनालिसिस काय असतो। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रतिप्रश्न येतात की सर याच्यामध्ये मग पूर्ण सिलेबस कव्हर होईल का। तर मी आधीच घोषणा केली आहे की यासाठी तुम्हाला जी आहे ती समर्पण बॅच या ठिकाणी आपण केलेली आहे अरेंज। या संदर्भामध्ये तुम्ही अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नंबर दिलेले आहे त्यावरती तुम्ही फोन करून अतिरिक्त माहिती विचारू शकता, बरोबर आहे। दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ट्रेंड ॲनालिसिसच्या संदर्भात। आता हा ट्रेंड आपण कसा ओळखणार आहे मित्रांनो, कोणत्याही व्यक्तिमत्वाची असो कोणत्याही घटनेची असो एक पॅटर्न असतं, बरोबर आहे। जसं अमिताभ बच्चनचा आवाजाची नकल सगळे लोक करतात तर तो एक पॅटर्न आहे। सुदेश भोसले तुम्हाला माहिती असेल की भारतातल्या सगळ्या मोठ्या सिने ॲक्टरची काय करतो नकल करतो का, तर त्यांनी त्या व्यक्तिमत्वाचा पॅटर्न पकडलेला आहे। मित्रांनो आपल्याला सुद्धा करता येऊ शकतं परंतु तो पॅटर्न पकडणं ही एक कला आहे। आणि ट्रेंड ॲनालिसिस म्हणजे UPSC किंवा MPSC कशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला विचारेल हे प्रश्न येण्याच्या पूर्वी ओळखणं ही सुद्धा एक कौशल्य आहे। आता ते कसं ओळखतो मित्रांनो आपण, तर ट्रेंड ॲनालिसिसमध्ये आपण गेल्या 5-10 वर्षाच्या पेपरचा काय करतो स्टडी करतो। आता या ठिकाणी एवढा वेळ किंवा ही पॉसिबिलिटी फार कमी आहे तर मी साधारणतः 2 ते 3 वर्षाचे क्वेश्चन्स खूप जास्त होऊन जातात। कारण की जर मी 5 वर्ष किंवा 10 वर्षाचा पेपर या ठिकाणी घेतो ना तर लेक्चर कमीत कमी 2-2.5 तासाचं होईल।
तर इथे आपण 3-4 वर्षाचा जो पेपर पाहिल्याच्या नंतर जे आहे त्याच्यामधनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लॅरिटी किंवा क्लिअर होतात की रोडमॅप जो आहे प्रश्न विचारण्याचा पूर्वपरीक्षेमध्ये तो आयोगाचा काय असतो आणि तो रोडमॅप आणि त्याचा प्लॅटफॉर्म किंवा पॅटर्न जर आपण पकडला तर निश्चितपणे आपण जो क्रक्स ऑफ द सिलेबस या ठिकाणी तुम्हाला मी फायनलाइज करून देणार आहे की प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हे लेक्चर जे आहे हे प्राचीन भारताच्या इतिहासापासून सुरू करतो आहे। अन्य फॅकल्टीज जे आहे आपापले सब्जेक्ट घेऊन डेली या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबवरती दिसतील। तर तुमचा सगळा सिलेबस आणि त्या सगळ्या सिलेबसचा ट्रेंड ॲनालिसिस काय आहे ही ओळखण्याची थोडी मदत अकॅडमी तुम्हाला या संदर्भामध्ये करून देण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो हे संपूर्ण लेक्चर जे आहे निश्चितपणे तुम्ही पूर्ण बघा, त्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर जे आहे इतरांना सुद्धा या संदर्भामध्ये जागरूक करा। थोडाफार 2-4-5 प्रश्न तुम्ही जर या ट्रेंड ॲनालिसिसच्या या सिरीजच्या मार्गदर्शनाच्या आधारावर काढण्यामध्ये मित्रांनो यशस्वी झाले तर अकॅडमीला आणि आम्हाला सर्वांना त्याची खुशी होईल। तर स्टार्ट करूया मित्रांनो। तर ट्रेंड ॲनालिसिस तुम्हाला समजलं असेल की मागच्या PYQचा आधार घेऊन आपण तो ट्रेंड किंवा पॅटर्न पकडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे, बरोबर आहे। चला तर 2025चा पहिल्यांदा प्रश्न मी या ठिकाणी घेतोय मित्रांनो। 2025 तुम्हाला दिसत असेल, प्राचीन भारतातील खालीलपैकी कोणत्या राजाने मत्तविलास, विचित्रचित्त आणि गुणभार ही उपाधी धारण केलेली होती। आता इकडच्या पेजेसवरती मी ज्या ज्या ट्रेंडला किंवा ज्या ज्या पॅटर्नवरती प्रश्न विचारला गेलेला आहे तर त्या क्रक्सचा आणि त्या सिलेबसचा जो क्रक्स आहे तो सेपरेट पेजवर या ठिकाणी लिहून घेतो किंवा तुम्ही सोबत सुद्धा ही गोष्ट आताही करू शकता, बरोबर आहे। याचा अर्थ असा होतो मित्रांनो की या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जो घटनाक्रम या ठिकाणी घडलेला आहे तर साधारणपणे मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य आणि संगम साहित्यामध्ये चोल हे अत्यंत महत्त्वाचे 3 साम्राज्य आपल्याला दिसतात। आणि या ठिकाणी जे कर्तबगार किंवा कर्तृत्ववान राजे महाराजे होते त्यांनी जेव्हा कधी अशा पद्धतीने विश्वव्यापी सफलता अर्जित केली, जसं चोल साम्राज्यामध्ये राजेंद्र वन आणि राजराज प्रथम हे दोघंही जे आहे अत्यंत प्रतापी राजे होऊन गेले आणि यांनी श्रीलंकेवर जेव्हा विजय हासिल केली तेव्हा गंगाईकोंड चोलपुरम नावाची उपाधी स्वतःला धारण करून घेतलेली होती। तर या ठिकाणी वर्मन साम्राज्यावरती प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की महेंद्र वर्मन पहिला यांनी जे आहे 3 उपाध्या धारण केलेल्या होत्या, मत्तविलास, विचित्रचित्त आणि गुणभार। याचा अर्थ असा होतो की उपाधी, पदवी यालाच मराठीमध्ये बिरुद म्हणतो आपण शुद्ध मराठी भाषेमध्ये, जी प्रमाण भाषा आहे आपली। तर यावरती निश्चितपणे प्राचीन भारताच्या इतिहासावरून प्रश्न येतात। हा एक पहिला ट्रेंड या ठिकाणी आपण पकडण्यामध्ये यशस्वी होतो। याचा अर्थ संपूर्ण प्राचीन भारताचे जेवढे काही 19 टॉपिक आहेत त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या राजाने संबंधित प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीच्या कर्तबगारी किंवा कर्तृत्वाच्या आधारावर ज्या उपाध्या धारण केल्या त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असली पाहिजे मित्रांनो, बरोबर आहे। आता इतिहासाच्या संदर्भात जर पाहिलं तर प्राचीन भारताचा इतिहास किंवा इतिहासाची परिभाषा जर या ठिकाणी आपण बघितली तर भूतकाळातील अशा घटनाक्रमांचा प्रभाव जो वर्तमानातही या ठिकाणी आपल्याला घडून येतो, अशा पद्धतीचा जो ट्रेंड आहे की ज्याने प्राचीन भारताच्या इतिहासाने जी आहे आधुनिक भारताचा इतिहास कसा प्रभावित होतो। म्हणून भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 15च्या अंतर्गत किंवा मौलिक अधिकाराचा चॅप्टर जो आहे त्याचा सारांश जो आहे की काही पद आणि खास करून सैन्य, भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण है ना, आणि त्यानंतर परमवीर चक्र, महावीर चक्र हे जर चक्र सोडले तर भारतामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर या उपाध्या धारण करण्याची प्रथा बंद करण्यात आलेली आहे। डेफिनेशन काय सांगितली मी की प्राचीन भारताचा किंवा इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनाक्रमांचा असा दस्तऐवज की ज्यांनी वर्तमान आणि भविष्य प्रभावित झालेला आहे, या घटना पकडायच्या आहे। प्राचीन भारताच्या इतिहासाचा ट्रेंड आपल्याला जर या ठिकाणी पाहायचा आहे। प्रश्न बघा,
UPSCने ज्या गोष्टीची करंटमध्ये सुद्धा गरज आहे, तर 2025 मध्ये तो प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न फक्त हिस्ट्रीचा नाही आहे मित्रांनो, तर हा प्रश्न आहे पॉलिटिकल हिस्ट्रीचा. आपण काय करतो ना, साधारणतः PYQs करा आम्ही जेव्हा पोरांना म्हणतो ते फक्त ABCD उत्तर बघतात, प्रश्न असा असा आलेला होता ते बघतात. एवढं एक्सपान्शन जे आहे ते विचारातच घेत नाही मित्रांनो. म्हणून या क्वेश्चनचे बाकीचे जे अस्पेक्ट्स आहे, पॉलिटिकल हिस्ट्री आहे, कल्चरल हिस्ट्री पुढे येईल है ना, सोशल हिस्ट्री येणार, रिलिजियस हिस्ट्री येणार, स्पिरिच्युअल हिस्ट्री येणार है ना, कम्युनिटीच्या विकासाच्या संदर्भात ज्या अलग अलग प्रथा परंपरा निर्माण झाल्या त्याच्या आस्पेक्टच्या अनुषंगाने जेव्हा प्रश्न विचारला जातो तर ते आस्पेक्ट्स आपल्याला पकडता आले पाहिजे. आणि यालाच म्हटलं जातं मित्रांनो ट्रेंड ॲनालिसिस. या ठिकाणी ॲनालिसिस करायचं, या ठिकाणी ॲनालिटिकल अप्रोचला जास्त महत्त्व आहे. त्या गोष्टीला महत्त्व नाही की कोणत्या टॉपिकवर कोणता प्रश्न विचारला, तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल याच्यामध्ये है ना. आता पॉलिटिकल हिस्ट्रीशी संबंधित जर हा क्रक्स तुम्हाला ट्रेंड ॲनालिसिस आहे, तर संपूर्ण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा घटनाक्रम तुम्हाला दिसून येतो त्या ठिकाणी हे ॲनालिसिस तुम्हाला पकडता आलं पाहिजे. आणि ते सहजपणे पकडता येऊ शकतं मागच्या 5 वर्षाचा जर तुम्ही ट्रेंड किंवा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघितला तर है ना. आता करायचं कसं, करायचं तुम्हालाच आहे. मागच्या 10 वर्षातला जो PYQs आहे तो तुम्ही या पद्धतीने जर करत असाल, या नजरेनी करत असाल है ना, या विचारांनी करत असाल, या अप्रोचनी करत असाल, तर मग तो ट्रेंड तुमच्या पकडण्यात येईल मित्रांनो. या सिरीजचा हेतू अकॅडमीचा केवळ इतकाच आहे, ठीक आहे ना. म्हणून या ठिकाणी आपण सिलेबस टोटली रिवाइज करत नाही, तर या ठिकाणी आपण फक्त प्रश्नाच्या बिहाइंड किंवा हिडन जे आज विचारलेलं नाही आहे डायरेक्टली, बट त्याच्या मागचा हेतू आयोगाचा तो आहे. आणि हा हेतू पकडण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो मित्रांनो, समजलं का, तर जादूटोना जो वेदांमध्ये सांगितलेला विषय आहे, तर या ठिकाणी एका ठिकाणी उल्लेख येतो की चुडेलचे केस पकडावे लागतात तर ती नियंत्रणामध्ये येते. आपण हात धरतो, पाय धरतो, कान पकडण्याचा प्रयत्न करतो. आपला प्रयत्न जो आहे तो प्रयत्न तर इमानदारीपूर्वक आहे, परंतु प्रॉपर प्रयत्न नाही आहे. तर हा ट्रेंड ॲनालिसिस तुम्हाला जे आहे त्या चुडेलचे लस्तानीचे केस पकडण्यामध्ये मदत निश्चितपणे करेल. तर हा पहिला प्रश्नाचा क्रक्स होता मित्रांनो. 2 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. एक तर राजकीय इतिहास आणि उपाध्यांवर प्रश्न कसे विचारले जातात ती आणि ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात येते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आधार मी सांगितलं इथं क्वेश्चन नाही पाहताय आपण, ठीक आहे ना. तर तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायला पाहिजे ही गोष्ट की आपण ही गोष्ट नाही करत आहे की सिलेबसला आपण या ठिकाणी रिवाइज नाही करत आहे. चला दुसरा प्रश्न तुम्हाला येईल. फाइयान हा चीनी प्रवासी भारतात खालीलपैकी कोणाच्या राज्यकाळामध्ये आला होता. तर हा प्रश्नाचा ट्रेंड जो आहे मित्रांनो, मध्ययुगीन काळाच्या इतिहासामध्ये जे प्रश्न विचारले जातात तिथे सुद्धा या पद्धतीने दिसतो. तर साधारणतः युवान स्वांग, फाइयान, इब्न बतुता हे 3-4 लोक जे आहे तुम्हाला आलेले भारतामध्ये दिसतील. प्राचीन किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती सुद्धा मी एक लेक्चर देणार आहे या ठिकाणी या ट्रेंड ॲनालिसिसमध्ये, तिथे सुद्धा ही गोष्ट तुम्हाला दिसेल. तर साधारणतः या ठिकाणी बाहेरून येणारे जे चीनी प्रवासी आहेत त्याच्या मागचा काय हेतू आहे, तर साधारणतः कोणताही भारतीय माणूस जर इतिहास लिहेल तर तो आपली गौरवगाथा या ठिकाणी मित्रांनो लिहेल, बरोबर आहे. परंतु निष्पक्ष इतिहासाची जानकारी किंवा माहिती, आता हे 3ऱ्या देशातले लोक आहे, आमच्या देशामध्ये आले, 14 वर्ष 15 वर्ष राहिले. इब्न बतुता 14 वर्ष राहिला आणि या ठिकाणचं वैभव त्यांनी जे आहे ना किताब अल हिंदमध्ये लिहिलं. अशा प्रवास वर्णनांमध्ये की भारतात जेव्हा ते आले तेव्हा सामाजिक जीवन कसं होतं, आर्थिक जीवन कसं होतं, धार्मिक जीवन कसं होतं, राजकीय जीवन कसं होतं, याचा निष्पक्ष इतिहास जो आहे. कारण इतिहासाचे 2 साक्ष असतात मित्रांनो, एक पुरातात्विक साक्ष आणि दुसरं साहित्यिक स्त्रोत किंवा साक्ष, बरोबर आहे. साधारणतः आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेसला बेसिक स्त्रोत मानलं जातं आणि लिखित इतिहासाला अतिरंजित इतिहास मानला जाऊ शकतो. कारण एखादा इतिहासकार कम्युनिस्ट मानसिकतेचा आहे, एखादा इतिहासकार फार उदारवादी आहे, एखादा इतिहासकार जो आहे आणि तो तुम्हाला जो आहे एकदम ॲरिस्टोक्रॅटिक मानसिकतेचा आहे. तुम्ही आता बघत असाल, समजा सध्या भारतामध्ये जे वातावरण आहे, अकबर महान होता की नाही,
मग अकबराला महान करण्यासाठी कोणते कोणते लिटररी फॉर्म्स किंवा लिटररी रिसोर्सेस या ठिकाणी वापरल्या गेले त्यावर विवाद सध्या सुरू आहे। आताच मी डेफिनेशन सांगितली तुम्हाला इतिहासाची की ज्याने वर्तमान प्रभावित होतो असा प्राचीन काळातला किंवा भूतकाळातल्या घटनांचा घटनाक्रम म्हणजे इतिहास, बरोबर आहे। तर हा प्रश्न निश्चितपणे मध्ययुगीन शासनाच्या आता तुम्हाला जे आहे याच्यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे। तर इथे निष्पक्ष इतिहासाचं विवेचन झालं पाहिजे म्हणून बाहेरून येणारे जे काही ट्रॅव्हलर्स आहे किंवा इतिहासकार आहे तर या ठिकाणी निष्पक्षता आणि निष्पक्ष इतिहास भावी पिढीच्या पुढे ठेवला गेला पाहिजे म्हणून या लोकांच्या द्वारे लिहिलेल्या जाणाऱ्या प्रवास वर्णन किंवा यांच्या ग्रंथाचा त्या ठिकाणी ॲज अन रिसोर्सेस म्हणून वापर केला जातो। याचा अर्थ इतिहासाची परिशुद्धता अबाधित ठेवणे हा त्यामागचा हेतू आहे आणि म्हणून प्रत्येक वर्षी या टॉपिकवरती प्रश्न असतात। 3, 4, 5 लोक आतापर्यंत आलेले आहे मध्ययुगीन काळाच्या इतिहासापर्यंत है ना, प्राचीन आणि मध्ययुगीनमध्ये। तर त्या गोष्टीवरती किंवा त्या सिलेबसचा जो पार्ट आहे त्यांनी जे जे यांना लिहून ठेवलं कोणाच्या काळात कोण होतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। किंवा इथे दक्षिण आणि उत्तर भारत दोन प्रकारचं विभाजन भारताच्या संदर्भात केलं जातं। तर दक्षिण भारताचा गोल्डन हिस्ट्री जेव्हा आपण बघतो तर चोल साम्राज्य जेव्हा ऐतिहासिक संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्या परमोच्च शिखरावरती होतं तर तेव्हा उत्तर भारतामध्ये कोण राजा होतं किंवा तिथे कोणता वंश जो आहे शासन करत होता हा सुद्धा एक ट्रेंड या ठिकाणी आहे। तर भौगोलिक विभाजनाच्या आधारावर इतिहासाचं विश्लेषण विचारण्याची ही प्रक्रिया किंवा प्रथा जी आहे है ना त्याच्यावरती सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि हे त्याचं मॉडेल आहे मित्रांनो। तर ट्रेंड ॲनालिसिसमध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा जोडतो की निष्पक्षता जी आहे ती इतिहासाची अबाधित ठेवणे हा महत्त्वाचा हेतू अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्याच्या मागे आयोगाचा असतो, हे तुम्हाला ध्यानात ठेवणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। चला नंबर तिसरा प्रश्न जो आहे 2025चाच हा इथे भौगोलिक इतिहासाचा संदर्भ घेतलेला आहे की कोणत्या प्रदेशातून जी नदी वाहत आहे आणि त्या ठिकाणी महाजनपद किंवा प्राचीन इतिहासाच्या ज्या महत्त्वपूर्ण साइट्स आहे। तर साधारणतः प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये पुरापाषाण कालखंडापासून तर नवपाषाण कालखंडापर्यंत 25 लाख वर्षाचा जो इतिहास या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे मनुष्याच्या उत्क्रांतीपासून आणि पुरापाषाण कालखंडामध्ये 3800 वर्ष आपण सर्वात जास्त कालावधी याच पिरियडमध्ये घालवला ज्याला पॅलिओलिथिक एज म्हणतो। नंतर मेझोलिथिक एज येतं, नंतर ताम्रपाषाण युग येतं जिथे तांब्याचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला। तर या ठिकाणी उत्क्रांतीच्या या इतिहासामध्ये मनुष्य जीवनामध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडून येतात आणि त्याच्यानंतर नवपाषाण कालखंडामध्ये मित्रांनो जे आहे नद्यांच्या बेसिन्समध्ये जी फर्टाईल लँड आहे त्याचा वापर मनुष्याला करण्याची बुद्धी सुचली आणि म्हणून या कालखंडापासून नद्या अत्यंत महत्त्वपूर्ण होतात। आणि आजही भारतामध्ये जर कृषी हा 80% लोकांचा व्यापार आहे तर पुरापाषाण कालखंडाचा शेवटचा कालावधी ज्याला नवपाषाण कालखंड म्हणतो तो सुद्धा नद्यांच्या या फर्टाईल लँडमुळेच समृद्ध झालेला होता। उत्तर वैदिक काळामध्ये जी समृद्धता आली तर ती कृषी क्षेत्राच्या विकासामुळे आली। त्याचबरोबर हरप्पन सभ्यतेचा जो विकास होतो त्या ठिकाणी सुद्धा कापसाचे किंवा तांदळाचे जर आपल्याला या ठिकाणी साक्ष मिळाले तर त्या ठिकाणी सुद्धा शेती व्यवसायामुळे सिव्हिलायझेशन किंवा हरप्पन सभ्यता कशी विकसित झाली होती। आणि आजही वर्तमानात जर प्राथमिक क्षेत्राचं महत्त्व भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे तर हरप्पन सिव्हिलायझेशन पासून नद्यांचं महत्त्व आमच्या देशामध्ये केवळ या कारणाने आर्थिक महत्त्वच नाही आहे तर सांस्कृतिक कारकाचं महत्त्व सुद्धा आहे। नद्यांना माता म्हणून संबोधण्याची प्रथा मला असं वाटतं की संपूर्ण जगामध्ये एकमेव भारत असा देश आहे की ज्या ठिकाणी नद्यांना आई म्हणून संबोधित केलं जातं है ना। आणि एकमेव असा देश असायला पाहिजे की ज्या ठिकाणी आरत्या गंगा किंवा तुम्हाला नर्मदाच्या केल्या जातात किंवा नद्यांच्या केल्या जातात। तर इतक्या नद्या पूजनीय आहे मित्रांनो। तर हे भावविभोर किंवा अतिसंवेदनशील मनाची ती प्रतिक्रिया आहे की नैसर्गिक समृद्धता प्रदान करणाऱ्या किंवा मनुष्य जातीच्या व्यवसायाचं निर्धारण करणाऱ्या
प्राकृतिक स्रोतांना किंवा नॅचरल रिसोर्सेसला देवत्वाच्या भूमीपर्यंत आणि भूमिकेपर्यंत घेऊन येणारी मानसिकता भारतीय समाजाशिवाय मला नाही वाटत इतर कोणत्या देशाची आहे. आणि सनातन धर्माची हीच महत्त्वपूर्ण प्रतिमा या ठिकाणी प्रकट झालेली दिसते. तर या ठिकाणी केवळ रिसोर्सेसचा इतिहास नाही आहे, तर या ठिकाणी सांस्कृतिक भूगोलाची प्रक्रिया सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. जसं मी आत्ता बोललो, तर इथे सांस्कृतिक भूगोल, ओके, सांस्कृतिक भूगोल, त्याचबरोबर जे आहे सांस्कृतिक भूगोल आणि इतिहास, त्याचबरोबर जे आहे तुम्हाला धार्मिक संस्कृती किंवा सनातन जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्या जीवन पद्धतीला नदीसारखे रिसोर्सेस कशा पद्धतीनं प्रभावित करतात किंवा वर्तमानातही करत आहे. धरालीचं प्रकरण तुमच्या पुढे आहे. भूगोल तर असा आहे की तो त्या कालखंडातही प्रभावित करत होता मनुष्य जातीच्या जीवनाला आणि आजही करतो आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या ठिकाणी या नद्यांचं आता या ठिकाणी जेवढे काही तुम्हाला प्रदेश दिलेले आहे, अस्मक आहे, कंबोज आहे, अवंती आहे, कौशल आहे, हे सगळे महाजनपद होते. समजले का? तर पूर्ववैदिक कालखंडामध्ये लोकांचा समूह किंवा समुदाय जो आहे तो जन म्हणून संबोधित केला जायचा आणि नंतर हेच जन जेव्हा उत्तर वैदिक कालखंडामध्ये विस्तारित होतात त्याला जनपद म्हणतात. बरोबर आहे. आणि असे अनेक जनपद ज्या एका मोठ्या जनपदाच्या खाली यायचे त्याला महाजनपद म्हटलं जायचं. तर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये यांची संख्या 16 सांगितली जाते. म्हणजे जनपदांचा, जसं वर्तमानात आपलं गाव आहे है ना, त्याचं पोस्ट आहे, त्याचा तालुका आहे आणि त्याचा जिल्हा आहे, असं समजू शकतो आपण. महाजनपद म्हणजे एक जिल्हा आणि त्याच्यामध्ये तालुके म्हणजे जनपद आणि त्या जनपदांचे गावं म्हणजे काय झालं, जनसमुदाय किंवा जन. बरोबर आहे. इतकं क्लिअर झालेलं असलं पाहिजे तुम्हाला. आता या महाजनपदांमध्ये आता एवढं मोठं जर महाजनपद आहे तर त्याच्या काही विशेषता आहे. सामान्यपणे कोणत्या नदीच्या काठावर किंवा नदी तटावरती ते महाजनपदाच्या राजधान्या किंवा त्याचं लोकेशन उपस्थित आहे. अस्मकचा संबंध गोदावरीशी लावला, कंबोजचा संबंध बिपासशी लावला, अवंतीचा संबंध महानदीशी लावला, कोसलचा संबंध सरयूशी लावला. सर्वात महत्त्वाचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी उत्तर काढून देणे हेतू नाही, मी आधीच क्लिअर केलेला आहे. तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की नदीच्या काठावर ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटनांमध्ये जी शहरं उपस्थित आहे त्या शहरांची माहिती तुम्हाला पाहिजे. इतकंच नव्हे तर वर्तमानात ज्या नदीला ज्या नावाने संबोधित केलं जातं तर जुनी नावं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जसं या ठिकाणी जे आहे सरयू म्हटलं है ना, त्यानंतर गोदावरी, बिपास म्हटलं. हे जुनी नावं आणि नवीन नावं आपल्याला दोन्ही महत्त्वाची आहे या ठिकाणी. जसं सरस्वती नदीला वर्तमानात घग्गर म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही. त्यानंतर सतलज नदीचं वेगळं नाव आहे, रावी नदीचं अलग नाव आहे. ते सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरोबर आहे. तर जुनी आणि नवीन नावं, त्याचबरोबर शहरांचे किंवा महाजनपद कालखंडामध्ये कोणतं राजधानी शहर कोणत्या कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर किंवा काठावर आहे. तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भूगोलाची ही प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच हेरोडोटसने एका ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की भूगोलाशिवाय इतिहास आणि इतिहासाशिवाय भूगोल, भौगोलिक विवरणाशिवाय इतिहासाची सटीक माहिती तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. तर तो या आधारावरती हा प्रश्न जो आहे तो UPSCने 2025 मध्ये मित्रांनो तुम्हाला विचारलेला आहे. यानंतर पुढे ना जर गेलो आपण तर तुम्हाला जे आहे अशोकाच्या शिलालेखाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि अशोकाच्या शिलालेखांवरून असे सूचित होते की प्रादेशिक, राजूक आणि युक्त हे अधिकारी कोणत्या स्तरावर महत्त्वाचे होते असं या ठिकाणी जे आहे क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. मी अनेकदा पोरांना हे सांगतो की मित्रांनो तुम्हाला जे आहे जे टर्मिनॉलॉजी आहे ना इतिहासामध्ये, मग ते मध्ययुगीन भारताची असो किंवा प्राचीन भारताची असो, खास करून प्रशासनिक व्यवस्थेमध्ये जी टर्मिनॉलॉजी विचारली जाते तर त्या टर्मिनॉलॉजीची माहिती तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती संबंधित प्रशासकीय इतिहास,
त्याचबरोबर सांस्कृतिक इतिहास, जसा आता मी या ठिकाणी तुम्हाला जर म्हटलं वैदिक कालखंड किंवा वैदिक संस्कृतीच्या संदर्भामध्ये, तर सभा समिती विदथ अशा पद्धतीने जे आहे 3-4 काय होत्या हो, तुम्हाला राजाला मदत करणाऱ्या संस्था होत्या. याच पद्धतीने अशोकाच्या शिलालेखांवरून असे सूचित होते की तुम्हाला जे नावं या ठिकाणी दिलेले आहे, प्रादेशिक, राजूक आणि युक्त हे अधिकारी कोणत्या स्तरावर महत्त्वाचे होते. तर एक अजून ट्रेंड या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी जुळतो की सर्वात आधी तुम्हाला टर्मिनॉलॉजी काय असली पाहिजे, माहीत असली पाहिजे. भाषिक ज्ञानसुद्धा तुम्हाला वर्तमानाचा जो परीक्षेचा ट्रेंड आहे, तर साधारणतः या ठिकाणी प्रशासकीय इतिहास किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये या प्रकारचे प्रश्न जे आहे विचारण्याचा मित्रांनो प्रघात आहे. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्री आणि विथ टर्मिनॉलॉजी याचं अध्ययन आपण करून जायला पाहिजे आणि त्याचा हा नमुना आहे. अनेक ठिकाणी या पद्धतीचे प्रश्न प्रिव्हियस इयर्समध्ये सुद्धा तुम्हाला दिसतील. 2012 पासून जर तुम्ही पेपर बघितले, बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला या पद्धतीने अरेंज केलेले दिसून येतात. तर इथे जिल्हास्तरीय प्रशासन जे आहे हा या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर चला पुढे चालूया. तर एक आणखी ट्रेंड तुम्हाला समजला असेल, टर्मिनॉलॉजी किंवा डेफिनेशनल वर्डिंग्स तुम्हाला या ठिकाणी माहीत असले पाहिजे आणि ते तुम्हाला जे आहे सर्वात महत्त्वपूर्ण असतात, है ना. आता या ठिकाणी या इथे आल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे कला संस्कृतीचा इतिहास, इतिहासामध्ये जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे कला आणि संस्कृती. त्याचबरोबर बाकीच्या ट्रेंडमध्ये कोणत्या कोणत्या घटनाक्रम पुन्हा ओव्हरऑल समराईज मी करून देईल, है ना, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर याचा अर्थ इथे विष्णू दिगंबर पुलस्कर यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे की पहिलं गंधर्व महाविद्यालय हे संगीत प्रशिक्षण विद्यालय विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी 1901 साली कुठे स्थापन केलेलं होतं. आन्सर याचं लाहोर आहे. तर संस्थापक जो आहे संगीतशास्त्र किंवा संगीत कलेचा, याचा अर्थ कला संस्कृतीच्या संदर्भात प्रश्न विचारण्याची प्रथा आहे आणि हे स्पष्टपणे UPSCनी आणि राज्यसेवेच्या आयोगाने जे आहे तुमच्या सिलेबसमध्ये स्पष्ट करून दिलेलं आहे. साधारणतः कला संस्कृतीमध्ये स्थापत्य कलेवरती बरेचसे प्रश्न विचारले जातात, कारण मंदिर स्थापत्य कला, मूर्तिकला, त्याचबरोबर संगीत कला हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर नंबर 3 नृत्य कलेच्या संदर्भात सुद्धा, तर भरतनाट्यम किंवा मोहिनीअट्टम या प्रकारचे जे 7 क्लासिकल डान्सेस आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची परीक्षा द्यायला चाललेलो आहे आपण, तर लोककथा, लोकनाट्य, लोकगीत आणि साधारणतः सांस्कृतिक संदर्भात वाघ्या मुरळी आहे, वासुदेव आहे. तर या बाबतीत सुद्धा तुम्हाला जे आहे, त्याचबरोबर एकनाथांची भारुड हा सुद्धा संगीत कलेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार या ठिकाणी आहे. अभंग आहे, ओव्या आहे, यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची जी प्रक्रिया आहे त्याचा संदर्भ सुद्धा या अस्पेक्ट्सनी तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे, है ना. तर हे बेसिक महत्त्वाचे स्थापत्य कला. त्यानंतर जे आहे तुम्हाला जे आहे स्कल्पचर, है ना, ज्याला म्हटलं जातं शिल्पकला, तर हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर डान्सिंग गर्लवरती सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर हरप्पन कालखंडामध्ये जी स्थापत्य कला होती त्याच्या संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. साधारणतः 2 प्रश्न कला संस्कृतीच्या बाबतीत इन अँड ॲव्हरेज मित्रांनो असतात एन प्रकारे. त्याच्यामुळे हा पोर्शन अत्यंत महत्त्वाचा आहे आणि कला संस्कृती जर तुम्ही करून गेले व्यवस्थितपणे तर 2 प्रश्न तुम्हाला जे आहे 100% या ठिकाणी काय होणार. आता 6 ते 7 प्रश्नाचं या ठिकाणी जे आहे प्राचीन भारताच्या इतिहासाचं वेटेज आहे मित्रांनो. त्यापैकी केवळ कला संस्कृती जरी करून गेले तरी 2 प्रश्न तुमचे जर 100% अटेम्प्ट होत असतील, उर्वरित सिलेबस जरी नाही केला तुम्ही, एखादा विद्यार्थी आहे बाबा प्राचीन भारताचा इतिहास वाचायला बसलो ना सर की एकदम रटाळवानं, कंटाळवानं आणि झोपच येते हो मला, मग तुम्ही तुमचे एफर्ट दुसऱ्या ठिकाणी लावा आणि कला संस्कृती करून जा फक्त. आता उरलेल्या 18 टॉपिकमध्ये 19 टॉपिकमध्ये तुम्ही पुरा इतिहास जरी सोडला ज्याच्यावरती 6 ते 7 प्रश्न येतात, परंतु हे काही मी तुम्हाला परफेक्ट नाही सांगत आहे, कारण आयोग आहे, आयोगाचा बाप आयोगच आहे. आपण त्याचे जे आहे प्रेडिक्शन किंवा प्रेडिक्टर नाही आहे. होऊ शकतं की
तुम्हाला मॉडर्न आणि मध्ययुगीन विचारणारच नाही, 10-12 प्रश्न याच्यावरती देऊन देतील, पण कला संस्कृतीवरती डेफिनेटली 2 पेक्षा अधिक प्रश्न त्या ठिकाणी असेल, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त आयोगाचे त्या वर्षात प्राचीन भारतावर विचारण्याची संख्या आयोगाने किती डिसाईड केलेली आहे त्यावर डिपेंड करतं मित्रांनो, त्यावर भाष्य आपण आज नाही करू शकणार, बरोबर आहे. परंतु कमीत कमी 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सापडतीलच सापडतील. म्हणजे असं समजूया की या वर्षी आपल्याला 6 प्रश्न जर विचारले, पैकी 2 प्रश्न केवळ कला संस्कृतीचे जर येत असतील तर 4 प्रश्नांचा जो इतिहास आहे तो आरामात तुम्हाला काय करता येऊ शकतो, बरोबर आहे. आता या 19 प्रश्नांपैकी तुम्ही 3 जरी गुप्त, त्याच्यानंतर मौर्य आणि त्यानंतर संगम कल्चर जर करून गेले तर झाले 4 प्रश्न जवळपास या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तर 80-20चा रेशिओ घेऊन चालतोय मित्रांनो. आता उरलेले जे 47 दिवस आहे ना तुमच्याकडे, तुम्हाला या रेशिओनं चालायचं आहे. म्हणजे 20% एफर्ट सिलेबसला कव्हर करण्यामध्ये करायचा आहे खर्च, आणि त्यातून 80% जे आहे प्रश्न आणि त्याचं प्रॉपर उत्तर कसं निघेल याच्यावरती आपला संपूर्ण वेळ आता तुम्हाला खर्च करायचा आहे, है ना. या ठिकाणी 80% टाइम खराब करून 20% प्रश्न सॉल्व्ह करण्याचा जो काळ आहे तो गेला. याच्या पहिले 6-7 महिन्यापासून तुम्ही स्टडी करत असाल प्रिलिमिनरीची. आता या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी इन्व्हर्स करायची आपल्याला. 20% एफर्टमध्ये 80% प्रश्न आपले प्रॉपरली कसे निघतील, संपूर्ण कला या 47 दिवसामध्ये ही अवगत करायची आहे. आता इमॅजिन करा की 2 प्रश्नासाठी किंवा 2 प्रश्न ज्या ठिकाणावरून निघेल तो प्राचीन भारताचा इतिहास फक्त कला आणि संस्कृतीने जर कव्हर होत असेल तर मी माझा एफर्ट्स अन्य ठिकाणी कशाला खर्च करणार, हे ट्रेंड ॲनालिसिस वरून लक्षात येतं मित्रांनो, बरोबर आहे. तर कमीत कमी 2 प्रश्न तुम्हाला प्रत्येक वर्षीच्या पेपरमध्ये या ठिकाणी दिसत असेल तर याच्यावरती आपण विशेष फोकस करायला पाहिजे. हा सुद्धा एक अस्पेक्ट आहे. तर कला संस्कृती संपूर्ण करून चला तुम्ही त्याच्यामध्ये, है ना. आणि खास करून महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये हा विचार किंवा हे तुम्हाला स्पष्ट झालं असलं पाहिजे, बरोबर आहे. चला नेक्स्ट जो आहे क्वेश्चन, तर इथे बघा, आत्ताच मी बोललो मोहेंजोदरो येथे सापडलेली नाचणाऱ्या मुलीची जी मूर्ती आहे, आत्ताच मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कला संस्कृतीवरती हा एक अस्पेक्ट पुन्हा तुम्हाला ओळखला जातो. तर प्रसिद्ध स्त्रीची मूर्ती कोणत्या धातूने निर्माण झालेली आहे, सिंपलच लॉजिक आहे, डोके लावण्याची गरज नाही. जर हरप्पन सभ्यता ही कांस्ययुगीन सभ्यता होती तर कासा किंवा ब्रांझ या जमान्यामध्ये सर्वात महत्त्वाचा धातू म्हणून जे आहे नावारूपाला आला होता. तर या ठिकाणी डान्सिंग गर्ल जी आहे, है ना, ती याच धातूमध्ये निर्माण असली पाहिजे. एकदम सिंपल प्रश्न होता. परंतु कला संस्कृती आणि मूर्ती कला जी आहे ती स्कल्पचर किंवा शिल्पकलेमध्ये काय होते, कॅटेगराइज होते. तर 4 प्रकारच्या कलांचा इतिहास हरप्पा सिव्हिलायझेशन मध्ये आपल्याला दिसतो. त्यामध्ये धातू निर्मित मूर्त्यांचा इतिहास या मूर्तीच्या किंवा डान्सिंग गर्लच्या संदर्भामध्ये त्या युगाचं धातुकर्मीय महत्त्व प्रकट करतं. आणि लोखंडाचा शोध लागल्याच्या नंतर मनुष्य जीवनाच्या संपूर्ण इतिहासामध्ये एक क्रांतिकारी परिवर्तन घडून आलं. ताम्रपाषाण युगामध्ये तांब्याचा शोध लागतो. हरप्पन सिव्हिलायझेशन पर्यंत जेव्हा येतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये कास्याचा वापर केला जातो, ब्रांजचा वापर वाढतो. आणि उत्तर वैदिक कालखंडापासून लोखंडाचा वापर आणि लोखंडाचा वापर झाल्याच्या नंतर अत्यंत क्रांतिकारी जीवन स्थिर होतं. आणि ॲग्रिकल्चर सेक्टर, कारण जे आहे आतापर्यंत मातीचे नांगर सुद्धा आपण बघितलेले आहे, परंतु जमिनीमध्ये जर अन्य धातूचा नांगर टाकला तर या ठिकाणी तो मोल्ड व्हायचा. आणि मनुष्य जीवन म्हणूनही या ठिकाणी स्थिर कृषी क्षेत्राच्या व्यवसायापर्यंत विकसित झालेलं आढळत नाही. तर ते उत्तर वैदिक कालखंडाच्या नंतर आपल्याला स्थिर झालेलं आढळतं. आणि महान मैदान जो आहे भारताचा तो ग्रेट प्लेनचा इलाका जो आहे सर्वाधिक फर्टाईल लँडला या ठिकाणी ग्रहण करत असल्यामुळे अतिरिक्त शेती क्षेत्राचं आर्थिक उत्पादन वाढल्याने भारताच्या समृद्धीमध्ये वाढ होते. सामान्यतः इतिहासाचा ट्रेंड हा तुम्हाला पकडता आला पाहिजे की आर्थिक जीवन जेव्हा जेव्हा स्थिर झालं तेव्हा तेव्हा सामाजिक जीवनामध्ये उच्च क्रांतीची स्वरूप किंवा लक्षण प्रकट होत असलेली संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये दिसतात. आणि उत्तर वैदिक कालखंड सुद्धा त्याला अपवाद नाही आहे. तर स्थापत्य कला आणि त्याचबरोबर सामाजिक जीवन या संदर्भातला मित्रांनो इतिहासाच्या बाबतीतला हा प्रश्न होता.
तर 2025 मध्ये हा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे तर एक ट्रेंड कला संस्कृतीचा या ठिकाणी जोडला गेला आपण। आता येऊया 2024 मध्ये तुम्हाला जो आहे 2024चा पेपर। तर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये 2025 मध्ये 6 प्रश्न आतापर्यंत विचारलेले होते हे आपण बघितलेले आहे। यानंतर खालीलपैकी कोणते नाटककार भास यांचे कार्य आहे। भास जे होते नाटककार, तर या ठिकाणी नाटककार झाले, कलाकार झाले। कला संस्कृतीमध्येच हा प्रश्न सुद्धा मोडतो, परंतु त्या ठिकाणी साहित्य हा सुद्धा कला संस्कृतीचाच पार्ट आहे। तर जनरली नाटक वगैरेला लोक कला संस्कृतीच्या भागामध्ये कॅटेगराइज करत नाही, परंतु साहित्यिक हा सुद्धा कलाकारच असतो। साहित्याचे 4 पार्ट कथा, कादंबरी, नाटक, कविता हे फॉर्म्स विकसित जेव्हा झाले आणि या ठिकाणी नाटककार भास यांचा जर उल्लेख आहे तर हा सुद्धा कला संस्कृतीशी संबंधित प्रश्न आहे। जो मी बोललो की कला आणि संस्कृती जरी करून गेलात तुम्ही या ठिकाणी तरी सुद्धा 2 ते 3 प्रश्न साधारणतः तुम्हाला या ठिकाणी सापडण्याची किंवा तुम्ही करून येण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो। तर हा सुद्धा कला संस्कृतीच्या संदर्भातला प्रश्न होता। त्यानंतर प्रश्न संख्या 2 बघा। आता इथे पहा तुम्ही अजून पुन्हा की सप्तभूती हे भारतीय बौद्ध भिक्खू 4थ्या शतकाच्या अखेरीस चीनमध्ये गेले होते। त्यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथावर टीका केलेली आहे। आता हा सुद्धा सांस्कृतिक इतिहास आणि बौद्ध धर्म मित्रांनो, बौद्ध आणि जैन हे 2 धर्म निश्चितपणे तुम्हाला करून जायचं आहे। कारण उत्तर वैदिक कालखंडाच्या नंतर धार्मिक जीवनाची जी प्रक्रिया वाढीस लागली आणि नंतर हिंदू धर्मामध्ये जे कर्मकांड आणि त्यावर आधारित अनिष्ट अमानवीय प्रथांचा उद्रेक दिसू लागला, तर बौद्ध आणि जैन धर्माने न केवळ भारत संपूर्ण जगाच्या भौगोलिक इतिहासाला, सांस्कृतिक इतिहासाला सुद्धा प्रभावित केलेला आहे। आणि म्हणून प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये धर्म इतका व्यापक पद्धतीने महत्त्वपूर्ण आणि या ठिकाणी ठरतो, खास करून उत्तर वैदिक कालखंडाच्या नंतर, बरोबर आहे। तर वेदांची उत्पत्ती झाली, उपनिषद आहे, काही ठिकाणी उपनिषदांमध्ये सुद्धा अमानवीय प्रथा उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रीला सर्व पापाचं मूळ मानलेलं आहे हे उपनिषदांमध्ये, आणि सडकून टीकानंतरच्या धर्माने बौद्ध आणि खास करून गौतम बुद्ध आणि महावीर आणि त्याच कारणाने जे आहे हे 2 संप्रदाय 2 धर्म अलिप्त पद्धतीने हिंदू धर्मापासून अलिप्त केले जातात किंवा विभक्त केले जातात, बरोबर आहे। तर सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहास सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे या ठिकाणी बघणं। आणि अजूनही आपण इतिहासाची डेफिनेशन वारंवार तुम्हाला लक्षात आणून देण्याचं तेच कारण आहे की इतिहास वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की भूतकालीन घटनाक्रम मनुष्याच्या आपल्या परंपरागत पिढ्या ज्या आहेत तर त्या पिढ्यांच्या मानसिकतेला या ठिकाणी तुम्हाला ज्या अचूक स्वरूपामध्ये पकडण्याचा जो एक संधी देते तर तो प्राचीन भारताचा इतिहास देतो। आपल्या परंपरा काय होत्या, आपण कोणत्या वातावरणामध्ये जगलो, आमच्या मानसिकता कशा होत्या। तर सामान्यतः उत्तर वैदिक कालखंडाच्या नंतर ही पडझड जी आहे ना ती व्यापक प्रमाणात पुरुष प्रधान मानसिकतेकडे मनुष्य जातीला घेऊन जाते आणि त्यातून अनेक अनिष्ट जे आहे आणि आजही तर आपण काय बोललो की भूतकाळातल्या त्या घटना की ज्यांनी वर्तमान सुद्धा प्रभावित होत आहे। तर धार्मिक विद्वेषाचं ज्या पद्धतीचं आता नागडं प्रदर्शन सुरू आहे जातीनिहाय संस्कृतीमध्ये, कारण पूर्ववैदिक कालखंडामध्ये कर्म आधारित प्रथा आणि किंवा वंशाची निर्धारितता होत होती। उत्तर वैदिक कालखंडामध्ये कर्म आधार संपला आणि तो जाती आधारित झाला। तर जाती जातीचं राजकारण, धर्माधर्माचं राजकारण, संप्रदाय संप्रदायाचं राजकारण। तर भूतकाळामध्ये उत्तर वैदिक कालखंडामध्ये ज्या पद्धतीचा अनागोंदी किंवा अनियंत्रित कारभार होता अगदी त्याच पद्धतीचं वातावरण मित्रांनो वर्तमानात सुद्धा आहे। म्हणून हा ट्रेंड तेव्हाही तितकाच महत्त्वाचा होता, आजही तितकाच करंटली रिलेटिव्ह आहे। ही गोष्ट आपण या ठिकाणी जाणून घ्यायला पाहिजे आणि सिलेबसच्या त्या पार्टला जास्तीत जास्त अभ्यास करून जे आहे, कारण क्वेश्चन त्याच ठिकाणावरून तुम्हाला पुटअप होतात। तर सेंटर ऑफ क्वेश्चन ज्याला म्हटलं जातं तर तो प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये बौद्ध धर्म आहे आणि जैन धर्म आहे, त्याचा नमुना हा प्रश्न आहे, बरोबर आहे। चला ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला। चला यानंतर जे आहे
संघभूतीच्या बाबतीत हा प्रश्न होता. नंबर 3, प्राचीन भारताच्या संदर्भात गौतम बुद्ध यांना खालीलपैकी कोणत्या बिरुदांनी ओळखलं जातं, अर्थात उपाध्यांनी काय केलं जातं, ओळखलं जातं. तर नयपुत्त, शाक्यमुनी, तथागत. पुन्हा पहिलाच क्वेश्चन होता उपाध्यांवरती कसे प्रश्न विचारले जातात. तर उपाधी या ठिकाणी पुन्हा यावर्षी हा ट्रेंड कायम राहिलेला आहे, हे या प्रश्नावरून तुम्हाला दिसून येतं. बरोबर आहे. चला, या ठिकाणी नंबर 3 प्रश्न होता. नंबर 4, खालील माहिती विचारात घ्यायची आहे. या ठिकाणी अनुक्रमांक आहे, नाव आहे. या ठिकाणी तुम्हाला चंद्रकेतुगड, इनामगाव, मंगाडू, सालिहुन्नम. आता इथे एक नवीन ट्रेंड आहे की ही जी आहे राज्य, त्यानंतर याचं वर्णन आहे आणि हे पुरातात्विक साक्ष आहे. जसे मी इतिहासाचं तुम्हाला 2 महत्त्वपूर्ण स्रोत सांगितले, एक पुरातात्विक साक्ष आणि दुसरं लिटररी. तर चंद्रकेतुगड हे ओडिसामध्ये नसून इथे हे चुकीची जोडी आपल्याला काढायची आहे. हे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि हे व्यापारिक बंदर होतं, हे मात्र बरोबर आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लोकेशनची सुद्धा माहिती पाहिजे, लोकेशनल जिओग्राफी माहीत पाहिजे आणि त्याचा हिस्ट्रीशी संदर्भ कुठे येतो ते महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तर राज्य चुकवून दिलं, विचारलेला चंद्रकेतुगड बिलकुल बरोबर आहे आणि त्याचं वर्णन सुद्धा बरोबर आहे, परंतु राज्याची जोडी जर तुम्हाला माहिती नसेल तर हा प्रश्न तुमचा चुकीचा होण्याची शक्यता आहे. मी आधी बोललो भूगोलाचे ऐतिहासिक लोकेशन तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर तुम्ही जर ॲटलस वाचत असाल तर त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल मॅप सुद्धा दिलेला आहे. तर 4 पेजेसमध्ये ऑक्सफोर्ड स्कूल ॲटलस फॉर इंडिया जर तुमच्याकडे असेल तर पेज नंबर 36-37 यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि त्यानंतर मॉडर्न है ना, आणि त्याच्यानंतर आफ्टर 1991 असे 4 नकाशे दिलेले आहे. महाजन पदापासून तर धार्मिक विचारापर्यंत आणि त्याच्या प्रसारापर्यंत सगळा भूगोल कव्हर करण्याचा 2 पेजेसमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर हे तुम्हाला मित्रांनो माहीत असलं पाहिजे. त्यानंतर इमामगाव हे पॅलिओलिथिक एजमध्ये महाराष्ट्राच्या नाशिक जवळ जी आहे उपस्थित असलेली साईट आहे, एकदम बरोबर आहे. तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की 9 पायसान काळ, जसं मेहरगडमध्ये पहिल्यांदा कृषीचे साक्ष आपल्याला सापडतात. या गोष्टी विशिष्ट स्वरूपामध्ये तुम्हाला माहीत असल्या पाहिजे एकदम ना तुम्हाला. तर 9 पाषाण कालखंड, त्याच्यानंतर पुरा पाषाणपासून 9 पाषाणपर्यंत येत असताना मेगालिथिक स्थळ अर्थात मिझोलिथिक इंडियाचा हा कालावधी तुम्हाला मंगाळूच्या संदर्भात केरळमध्ये आहे का, केरळमध्ये ना तुम्हाला हे विचारलेलं आहे. सालिहुन्नम आंध्र प्रदेश, खडकात कोरलेली मंदिरं बिलकुल प्रॉपर या ठिकाणी आहे है ना. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर पॅलिओलिथिक एजमध्ये किंवा कोणत्या हिस्टॉरिकल साईटवरती कोणता विशिष्ट इतिहास जो आहे तो वर्णित आहे, तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला असली पाहिजे. तर हिस्टॉरिकल साईट हा एक नवीन मुद्दा या ठिकाणी काय होतो आपल्या ट्रेनमध्ये जुळतो. ओव्हरऑल मी करून देणार आहे तुम्हाला आणखी रिवाइज लास्टमध्ये 5 मिनिटांमध्ये. त्यानंतर जे आहे क्वेश्चन नंबर 5 आहे, खालील विधान विचारात घ्यायची आहे. उपनिषदांमध्ये दृष्टांत अर्थात पॅराबल्स नाहीत असं या ठिकाणी या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे की उपनिषदे जी आहे ती पुराणांच्या पूर्वी रचली गेलेली आहे. तर वेद, उपनिषद आणि पुराण है ना, तर हे आपल्याला क्रम लक्षात असला पाहिजे. तर यामध्ये उत्तर फक्त जे आहे तुमचं 2 है ना बरोबर असेल. उपनिषदांमध्ये दृष्टांत नाही आहे, समजले का. तर उपनिषदांमध्ये तुम्हाला जे आहे दृष्टांताच्या ऐवजी सुक्तांचा वापर केला जातो. तर कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट आहे तुम्हाला लिहिलेली आहे हे माहीत पाहिजे. त्यानंतर तुम्हाला विचारलं UPSC मध्ये की जादू टोना जो आहे तो कोणत्या वेदामध्ये लिहिलेला आहे किंवा त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा आणि नाविन्यपूर्ण वेद कोणता आहे. तर साधारणतः ऋग्वेदाच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला ही माहिती आहे की पहिला आणि 10वं मंडल जे आहे ते सगळ्यात शेवटी लिहिलं गेलं होतं. 1028 सूक्त या ठिकाणी आणि 10 मंडलांचा ऋग्वेद हा पहिला ग्रंथ अवतरित झाला पृथ्वीवरती असं मानलं जातं. तर वैदिक कालखंडातलं जेवढं काही लिटरेचर आहे त्या संदर्भात अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतात. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा कला संस्कृती हा एक महत्त्वपूर्ण भाग पुन्हा
यावर्षी सुद्धा प्रकट झालेला दिसतो। आणि म्हणून माझा जोर या ठिकाणी 3 प्रश्न आतापर्यंत कला आणि संस्कृतीच्या इतिहासावरती विचारलेला आहे। मित्रांनो, प्राचीन भारताच्या इतिहासाचं अध्ययन करत असताना कला संस्कृतीचं सेक्टर तुम्ही सोडू शकत नाही कोणत्याच स्थितीमध्ये। आणि जर तुम्ही हे सोडलं तर मला असं वाटतं की जवळपास 40% पेपर आपण जो आहे विदाऊट क्वेश्चन सॉल्व करून येण्याची दाट शक्यता आहे, बरोबर आहे। म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की कमीत कमी या सेक्टरवरती आपला प्रश्न खराब होऊ नये किंवा चुकू नये। तर मित्रांनो, 2025-24चा हा ट्रेंड लक्षात घेतल्याच्या नंतर आपल्या हे लक्षात येतं किंवा आपल्याला हे जाणण्यामध्ये मदत मिळून जाते की या ठिकाणी कोणत्या सेक्शनचा आपण अभ्यास करून जायला पाहिजे, तर आपला पेपर जो आहे उत्तम पद्धतीने या ठिकाणी होणार। तर मी पुन्हा रिवाइज करतोय, सगळ्यात आधी उपाधी, कारण तुम्हाला हेच सेगमेंट 10 वर्षाच्या पेपरमध्ये सुद्धा दिसतील आणि यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती तितका वेळ नसल्यामुळे आपण त्याचं डिस्कस करू शकत नाही। तर 2-3 वर्षाचे पेपर इनफ आहे, ठीक आहे। तर पहिला जो ट्रेंड आहे तो उपाधीचा आहे। दुसरा तुम्हाला या ठिकाणी जो आहे धर्म किंवा धार्मिक इतिहास हा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावा लागेल संपूर्ण। आणि खास करून मी याच्या पहिले बोललेलो आहे, संपूर्ण लेक्चर जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला। त्यानंतर सांस्कृतिक विकास किंवा सांस्कृतिक जीवन, ठीक आहे ना। त्यानंतर आपण बोललो होतो प्रशासनात वापरल्या जाणाऱ्या टर्मिनॉलॉजी तर प्रशासकीय शब्दावली 2025 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारून चुकलेला आहे ना। तर हे लक्षात ठेवायचं आहे। प्रशासनिक शब्दावली, प्रशासकीय शब्दावली झालं। त्यानंतर जे आहे कला संस्कृतीच्या बाबतीत मी आतापर्यंत बोललो आणि बरेचसे क्वेश्चन सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी शो करून दाखवलेले आहे। तर कला आणि संस्कृती हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतो। त्यानंतर जे आहे राजधान्या, ठीक आहे ना, आणि नद्या। आता या ठिकाणी राजधान्या आणि नद्या यामध्ये सुद्धा जुनी नावं व नवीन नावं या 2 अस्पेक्टला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर जेव्हा कधी प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जी नदी किंवा जी राजधानी आहे त्याला वर्तमानामध्ये काय संबोधित केलं जातं किंवा तिथे विशिष्ट घटनाक्रम काय आहे हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे। तर जुनी नावं, नवीन नावं, खास करून जे आहे युगांतकारी जे लोक जे झालेले आहे, जसं चाणक्य आहे त्यांचा अर्थशास्त्र ग्रंथ आहे, इकडे महेंद्र वर्मन, तर युगांतकारी व्यक्तित्व तिकडे मी राजेंद्र प्रथम तुम्हाला सांगितलेलं आहे, राजराज प्रथम सांगितलेलं आहे, बरोबर ना। त्यानंतर चंद्रगुप्त, त्यानंतर समुद्रगुप्त, ज्यांच्या कालखंडामध्ये विशिष्ट इतिहासाची ही प्रक्रिया जी आहे ती समृद्धतेच्या परंपरेकडे यांच्या कर्तृत्वानुसार घेऊन जाते। तर युगांतकारी व्यक्तिमत्वाच्या संदर्भात जसं भासांचं नाटककार म्हणून त्यांचा नाटकांची नावं तुम्हाला विचारून घेतलेली आहे, ते फॅक्ट्स आहे, ते तर तुम्हाला करावंच लागणार आहे। परंतु हा एक युगांतकारी व्यक्तित्वाच्या अंतर्गत काही प्रश्न जे आहे आपण बघितलेले आहे। तर हा एक ट्रेंड पुन्हा तुम्हाला या ठिकाणी पकडता येईल, बरोबर आहे। त्यानंतर जे आहे उपाध्या झाल्या, धार्मिक इतिहास झालं, सांस्कृतिक जीवन झालं। हा राजकीय जीवनाची जी विकासाची प्रक्रिया आहे ती माहीत असली पाहिजे। तर ॲरिस्टोक्रसी, तर राजकीय इतिहास, ॲरिस्टोक्रसी पासून तर डेमोक्रेसी पर्यंत, कारण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये निरंकुश राजशाहीचा अनुभवच 1947च्या नंतर जो आहे भारताला लोकतांत्रिक प्रक्रियेकडे घेऊन गेला। म्हणजे एका फार दीर्घ काळापर्यंत ॲरिस्टोक्रॅसीनी प्रभावित होत असलेली राजकीय इतिहासाची किंवा राजकीय जीवनाच्या इतिहासाची प्रक्रिया आपण काय शिकलो की राजशाही नको रे बाबा, बरोबर आहे। आणि म्हणून आपण लोकशाहीच्या अनवर्तमान इतिहासाच्या प्रक्रियेला हाताशी धरलं। जगामध्ये आपल्या बाजूचा पाकिस्तान जो आहे एकाच दिवशी आपण स्वतंत्र झालो, परंतु डेमोक्रेसी बाजूलाच बांगलादेश आहे। परंतु 75 वर्षापासून भारत जर लोकतांत्रिक प्रक्रियेचा पाईक आहे आणि तो आदर्श घेऊन चाललेलो आहे आपण, तर याचा अर्थ ॲरिस्टोक्रॅसी पासून इतक्या हजार वर्षाच्या इतिहासामध्ये अगदी मुघल शासन आणि नंतर तुम्हाला
ब्रिटिश शासन कालखंडामध्ये सुद्धा या देशाचं शासन राजेशाहीच्या अंतर्गत होतं आणि आपण राजेशाही कोणत्याच स्वरूपाची स्वीकार केली नाही। तर हा भूतकाळातून आपण घेतलेला जो अनुभव आहे राजकीय जीवनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत, तर तो अजूनही भारताच्या राजकीय जीवनाला प्रभावित करतो। अशा पद्धतीने प्राचीन आणि आधुनिक भारताचं कोरिलेशन जोडणारे टॉपिक्स आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, अभ्यासायचे आहे। इथे लक्षात, तर आपला ट्रेंड काय राहणार आहे है ना, तर प्राचीन भारताचा इतिहास, तर प्राचीन ते आधुनिक, प्राचीन भारताच्या इतिहासापासून आधुनिक भारताच्या इतिहासाला कंटिन्युअसली प्रभावित करत असलेले जे विषय आहे ते या सेक्शनमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये परीक्षेच्या विचारण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असतात। आणि आयोगाचा हा जर दृष्टिकोन आपण पकडण्यामध्ये यशस्वी झालो मित्रांनो, हा सेक्शन 100% तुम्हाला उत्तम पद्धतीने मार्क्स देण्यामध्ये यशस्वी तुम्ही होऊ शकता। बस इतकंच या लेक्चरमधनं मला स्पष्ट करायचं होतं। आपल्या प्रतिक्रिया समजू द्या आणि अन्य फॅकल्टीज आपापला विषय घेऊन अशाच पद्धतीचं ॲनालिसिस विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी घेऊन येईल। तोपर्यंत आणि मी बोललो रिव्हिजनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की या ठिकाणी आपण समर्पण ही एक बॅच लॉन्च करतो आहे। तर या संदर्भामध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहे ते लोक अकॅडमीच्या डेस्कवरती तुम्हाला खाली जे नंबर आहे तर त्यावरती फोन करा आणि अतिरिक्त माहिती या संदर्भात तुम्ही तिथनं प्राप्त करू शकता। आणि अन्य फॅकल्टीज आपापला विषय घेऊन जे आहे अशाच पद्धतीचं मित्रांनो तुमच्यासाठी ट्रेंड ॲनालिसिस हे पूर्ण सिरीज तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला एकदम, याला आपण हॅकॅथॉन म्हणतो की प्रिलिमिनरी एक्झाम तुमची हॅक करण्याचं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र जे आहे ती अकॅडमी तुम्हाला देण्याचा प्रयत्न या माध्यमातून मित्रांनो करत आहे। तर लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या सब्जेक्टमध्ये कशा पद्धतीने ट्रेंडला ॲनालिसिस करायचं आपल्याला, आणि याला फॉलो करा। आरामात तुम्हाला तुमचे टार्गेट्स जे आहे या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी मदत होऊ शकते मित्रांनो। चला, थँक्यू आणि हॅव अ नाईस डे। थँक्यू।